राज्यात राजकीय समीकरणे सतत बदलत असताना महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून एक प्रमुख नेता पुन्हा भाजपमध्ये दाखल झाला आहे. या घडामोडींमुळे आगामी निवडणुकीत मोठे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडून शिवसेना ठाकरे गटात गेलेले राज्य संघटक एकनाथ पवार यांनी आज पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नांदेड येथे भाजपच्या विशेष कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यांच्या पुनरागमनामुळे महायुती अधिक बळकट झाली असून महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढत चालली आहे. अनेक नेते महायुतीत प्रवेश करत असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही हालचाल अधिक गतिमान झाली आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतण्याचा निर्णय घेत आहेत. अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतीक्षित चित्रपट छावा काल सोलापूरसह अन्य चित्रपटगृहात रिलीज झाला. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ट्रेड रिपोर्टनुसार छावा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचा मोठा उच्चांक गाठला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सुमारे 31 कोटी रुपयांची दमदार कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास मांडण्यात आलाय. रयतेच्या स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. चित्रपटातील हे दृश्य पाहून अनेकांना गहिवरून आले. तरी सोलापुरातील सर्वांनी सहकुटुंब हा चित्रपट पाहावा असे आवाहन करण्यात आले आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या सरोजिनी ज्योतिराम भोजने आणि संजीवनी ज्योतिराम भोजने या भगिनींचा सत्कार आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला. अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीशी सामना करून भोजने भगिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, संजीवनी आणि सरोजिनी भोजने या दोघीही संभाजीराव शिंदे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचे वडील ज्योतिराम भोजने हे गॅरेज चालक आहेत. त्यामुळे स्वाभाविकच त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. परंतु त्याही परिस्थितीत ज्योतिराम भोजने यांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करून हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे या दोघींचे भविष्य उज्ज्वल आहे. आगामी काळात त्यांना येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मी मोठा भाऊ म्हणून त्यांच्याशी पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले. यावेळी संभाजीराव शिंदे प्रशालेचे प्राचार्य अंबादास चाबुकस्वार, बीडी घरकुल विभागाचे प्राचार्य वासुदेव इप्पलपल्ली, माजी नगरसेवक सिद्धराम अट्टेलूर, विजय घुले, अनिरुद्ध होमकर, गुरु कटके, दादा गांगर्डे, बाळासाहेब गवळी, नारायण बचुटे, शंकर ताकमोगे, प्रशांत बचुटे, ऋषिकेश केदार, नेताजी कदम, सतीश मोरे, विठ्ठल कदम तसेच गवळी वस्ती येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी व 12वी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पुणे मंडळ स्तरावर इयत्ता 10वी साठी 94 230 42 627 तर 12वी साठी 70 38 75 29 72 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास मार्गदर्शन करणे, तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे विभागीय मंडळाच्या कक्षेतील पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशन व्यवस्था करण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांना आणि पालकांना काही समस्या असल्यास भ्रमणध्वनीवर सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागीय महामंडळ विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 या भयमुक्त आणि तणावमुक्त होऊन परीक्षेत सामोरे जाणे आवश्यक आहे. या संदर्भात विद्यार्थी पालकांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार समुपदेशकांशी संपर्क करता येईल. सोलापूर जिल्ह्यासाठी समुपदेशकाचे नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक याप्रमाणे: वृषाली आठवले 98 340 84 593, मीनाक्षी हिरेमठ 83 29 23 0022, संगीता सपकाळ 95 52 98 21 15.
गेल्या 2 महिन्यांपासून चर्चेत असलेला बहुचर्चित छावा चित्रपट अखेर 14 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाला. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदानाची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजीराजे भोसलेंचा पराक्रम आणि शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावाचा ट्रेलर पाहिल्यापासून प्रेक्षकांना या भव्य दिव्य कलाकृतीची उत्सुकता होती. त्यामुळे प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रचंड मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून चित्रपट कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या हर हर महादेवच्या घोषणांनी सिनेमागृहे दणाणत आहेत. चित्रपटातील एक एक शब्द आणि डायलॉग अंगावर काटा आणणारी आहेत. चित्रपटातील एका डायलॉगने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. जेव्हा औरंगजेबची मुलगी संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड़ गया अपनी जिंदगी का मातम मनाने हे वाक्य बोलते तेव्हा संपूर्ण हॉल स्तब्ध होतो. तसेच शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है हा डायलॉगही प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणतो. चित्रपटात विकी कौशलने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री रश्मिका ही महाराणी येसूबाई भोसलेंच्या भूमिकेत आहे. अभिनेता अक्षय खन्नाने यात औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. 14 फेब्रुवारी 2025 रोजी जगभरात प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. त्याचप्रमाणे स्टेपिंग स्टोन प्री स्कूलमध्ये साजरा करण्यात आला. पण आजी आजोबांना औक्षण करून त्यांच्या नातवांकडून ओवाळून भेटवस्तू देऊन आशीर्वाद घेण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष महादेव ठोंबरे सर, बंडोपंत माधवराव शास्त्री, देना बँकेचे माजी व्यवस्थापक तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे यशवंत फडतरे उपस्थित होते. प्रथम सर्व आजी आजोबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, आपल्या नातवांप्रती प्रेम व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष म्हणाले, संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आमचा हा खारीचा वाटा असेल. पप्पा आणि आजोबा यांच्यातील कडी म्हणजे नातू. ती कडी नाते मजबूत करण्याचं काम करते. मुलांना पाश्चात्य संस्कृतीपासून दूर ठेवून आपले आदराची संस्कृती समोर ठेवून संस्कारक्षम पिढी घडवूयात असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अतिशय भावूक वातावरणात सर्व आजी आजोबांचा नातवांकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमीला शेख यांनी केले. प्रास्ताविक स्कूलच्या प्रिन्सिपल सविता ठोंबरे यांनी केले, तर आभार मिलिंद ठोंबरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी टीचर, वर्षा टीचर त्याचप्रमाणे पूजा यांनी परिश्रम घेतले. सगळं कार्यक्रम केला ना, लय आनंद, एकदम मला असं दुःख यायला लागलं. माझी मोठी नातं 10वीला सध्या, पण कधी कार्यक्रम केले ना, हे केलं ना, एकदम आनंदाचं दुःख यायला लागलं. आजी म्हणजे घरातली शाळा, आजी म्हणजे घरातली शाळा. आजीला असतो नातवांचा लळा, आजीला असतो नातवांचा लळा. आजीचा बटवा खाऊचा साठा, आजीचा बटवा खाऊचा साठा. राखून ठेवते सर्वांचा वाटा, राखून ठेवते सर्वांचा वाटा. दुखलं खुपलं तर आजीकडे जावं, दुखलं खुपलं तर आजीकडे जावं. कडू कडू औषधही कसं गोड लागतं, कडू कडू औषधही कसं गोड लागतं. कुणी रागावलं तरी ती रागावते, कुणी रागावलं तरी ती रागावते. शांतपणे मग सर्वांना समजावते, शांतपणे मग सर्वांना समजावते. आजीची गोष्ट ऐकतच राहावी, आजीची गोष्ट ऐकतच राहावी. त्याशिवाय रोज झोप न यावी, त्याशिवाय रोज झोप न यावी. सकाळी उठल्यावर पाहिले आजीचे दर्शन, सकाळी उठल्यावर पाहिले आजीचे दर्शन. घरातल्या घरात घेतलेले देवदर्शन, घरातल्या घरात घेतलेले सर्व देवदर्शन. कसे वागत असतात, कुठे चुकतात, कुठे घाण करतात. आपण रस्ता ओलांडताना आपल्या वयाचे कोण भेटले, हे म्हाताऱ्या बाजूला सरक असं सरळ म्हणतात, त्यांना काही वाटत नाही. जे एकमेकाचा आदर करणं वगैरे हा पाळा, हा नवीन पिढीमध्ये थोडंसं उणीव भासत मला तरी वाटतं. त्या दृष्टीनं तुम्ही हे अक्षर ओळख शिक्षण हे आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर हे मुलांना सामाजिक जाणीव या स्टेजपासून त्यांना शिकवलं पाहिजे, त्याच्यावर भर दिलं पाहिजे. म्हणजे पुढची पिढी तरी थोडीशी घरातील मोठ्यांचे आदर करतील, सामाजिक जाणीव त्यांना जास्त राहील. आणि धर्म जात हे गौण बाब आहे, त्या आपल्या देशाप्रती त्यांना आत्मीयता वाटेल, कुटुंबाप्रती समाजाप्रती त्यांना थोडंसं आपुलकी वाटेल. अशी सुरुवात इथून व्हायला पाहिजे, त्याच्यावर तुम्ही जास्त भर द्यायला पाहिजे, असं एक माझी विनंती आहे.
माझं इच्छा आहे. आणि त्याच्यानंतर विवेक या 3 शक्तींचं हे गाठोड आहे. आणि हे गाठोड तुम्ही बांधून ठेवलं ना, हे तुमच्या नातवाच्या समोर बोला, उघडा आणि त्यांना ज्ञान द्या. फावल्या वेळामध्ये आपण आई वडिलांपेक्षाही आपण निष्पाप प्रेम देऊ शकतो. काही वेळेला आई वगैरे हे रागा आल्यानंतर ड्युटी करून आलेले असतात, थोडंसं काहीतरी झाले पण त्यावेळेला आजी आजोबाकडे येते का, तिथं निष्पाप प्रेम. म्हणून मुलांना तुम्ही प्रेम, कारण आपण प्रेम दिलो तर जनावर सुद्धा आपल्याकडे येतात. आता बघा गल्लीची कुत्र या घरामध्ये थोडंसं प्रेम मिळते, तिथं जाऊन आपल्या मानवी आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं काय, प्रेम. सर्व नातवंड, मुलींची असो, मुलींची 1-3-4, मुलांचे 1-3-4, हे सगळे नातवंडावर आपण निष्काम प्रेम करतो. म्हणून आपण महात्मा होतो. आपले गांधीजी महात्मा का झाले? त्यांनी कधीही भारत देशावर हा जातीचा त्या जातीचा अमुक तमुक धर्म कधी काही विचार केला नाही. म्हणून ते महात्मा झाले. ज्याचं मन मोठं आहे, सर्वांविषयी प्रेम ज्याच्यात भरलेलं आहे, तो महात्मा होता. म्हणून तुम्ही त्या निष्पाप मुलावर प्रेम द्या आणि प्रेमानं तुम्ही शिकलेला असाल. खरं तर नातू नाती हे आजोबाचं पहिला मित्र. कारण जे आई वडिलांना जे विचारू शकत नाही किंवा त्यांच्या कामामुळं त्यांना वेळ देता येत नाही, अशा आई वडिलांच्या मुलांना आजोबा हे पहिला मित्र आणि म्हणजे नातवांचा आणि आजोबाचा शेवटचा मित्र. कारण शेवटचा मित्र आजोबाला त्याच्यानंतर मित्रच नाही. पहिला मित्र नातूचा पहिला मित्र आजोबा आणि आजोबाचा शेवटचा मित्र नाती. खरं तर हे सर्व बघितल्यानंतर परिचय आपल्याला नाही, परंतु मी एक अनाथ आश्रम शाळा चालवतो, जे रस्त्यावर फेकून दिलेली असते, रेड झोनमध्ये असते, अशा देवदाशी, वेश्या, अशा मुलांचं संगोपन मी करतो. कारण हा कार्यक्रम खरं तर मी पहिला हे करतो की कारण आमच्या मुलांना आईबाप पण नाही, आजोबा पण. ही रस्त्यावरची पोरं, त्यांना आजोबा काय ही संकल्पनाच माहीत नाही. म्हणजे कोण असते आजोबा, आई वडील कोण असतात, आजोबाचं काय कर्तव्य आहे, आई वडिलांचं काय कर्तव्य आहे, ही ह्याच्या डोक्यात नाही. काय फक्त एक व्यक्ती म्हणजे ती विद्यार्थी. अशा मुलांना आम्ही ते आजोबा काय हे सांगावं लागतं, आई वडील काय हे सांगावं लागतं. अशा चळवळीतून मी आलोय. खरं तर हे आजोबा आजी हे जी संकल्पना आहे, मला या शाळेचं खूप कौतुक वाटतंय. कारण शेवटचा मित्र जो आजोबा असतो महत्वाचा, त्यांच्याबरोबर जे गप्पा असतात, जो जी चर्चा असते, ती चर्चा जगात कुठंच नसते. ती फक्त आजोबाने नातवाकडेच असते. मला मुलांसाठी वेळ देता मिलिंद सरांना माहीत आहे. मी लहान मुलं असताना सुद्धा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस
यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्याची एकही संधी सोडली नाही. पण आज अचानक वारं बदललं. ज्या मुंडे यांच्यावर आरोप करत होते त्यांच्याच भेटीला धस पोहोचले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी आज मुंबईमध्ये मुंडे यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. मुंडे यांच्या प्रकृतीसंदर्भात विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली. त्यांची भेट घेणे यात काही चुकीचे नाही असे धस म्हणाले. ही भेट मुंबईतील एका रुग्णालयात झाली असल्याची माहिती खुद्द धस यांनीच दिली. मी मुंडे यांना त्यांच्या घरी माणुसकीच्या नात्याने भेटलो. कुठलीही चर्चा नाही, फक्त प्रकृतीची विचारपूस केली. 4.5 तास भेट झाली. ज्यांनी असे सांगितले त्यांनाच तुम्ही विचारा. मुंडे यांच्या विरोधातला लढा असाच सुरू राहील. संतोष देशमुख यांच्या खुन्यांना सोडणार नाही असे धस यांनी सांगितले.